स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. व्ह्यूज येत नाहीत, चॅनल व्यवस्थित चालत नाही, सबस्क्रायबर वाढत नाहीत आणि वाढलेले सबस्क्रायबर सोडून जात आहेत. काहीही केलं, भरपूर प्रयत्न केले तरी सुद्धा चॅनल चालत नाही. तर असं वाटतंय की हा चॅनल बंद करावा आणि नवीन चॅनल चालू करावा. असा बऱ्याच ताईंच्या मनात प्रश्न आला असेल तर त्याच्या आधी हा एक व्हिडिओ पूर्णपणे बघा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. आपला चॅनल चालत नाही म्हणून काय लगेच दुसरा चॅनल चालू करत असाल तर ही सगळ्यात खूप मोठी चूक आहे. हा मान्य आहे की यूट्यूब नवीन चॅनलला प्राधान्य देत असतं, पण आपण आपल्या चॅनलवर काय काय चुका केल्यात ना ते पहिल्यांदा चेक करा. जर अशा चुका असतील तर मग त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. कारण यूट्यूब जुना किंवा नवीन चॅनल बघत नाही. तुमचा व्हिडिओ, तुमचा कंटेंट किती चांगला आहे, थंबनेल कसं आहे, टायटल कसं आहे, लोक किती तुम्हाला प्रतिसाद देत आहेत ते बघत असतं आणि त्यावरून तुमच्या व्ह्यूज आणि वॉच टाईम वाढत असतो. यूट्यूबच्या अल्गोरिथमला फक्त तुमचा व्हिडिओ, चांगले चांगले व्हिडिओ पाहिजेत, बाकी त्यांना काही देणं घेणं नाही. तुमचा चॅनल जुना आहे, 10 वर्षाचा आहे का 5 वर्षाचा. त्यामुळे आता बऱ्याच ताईंच्या मला कमेंट होत्या की ताई वॉच टाईम कंप्लीट होत नाहीये, व्ह्यूज वाढत नाही, असं वाटतं की दुसरा नवीन चॅनल खोलायचं. तर अजिबात अशी चुकी करू नका. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या आहे त्या चालू चॅनलवर चेक करा. तुमचं नाव चॅनलचं व्यवस्थित आहे का, चॅनलचा डिस्क्रिप्शन बॉक्स व्यवस्थित आहे का. यानंतरचे व्हिडिओ चेक करायचे. तुम्ही शॉर्ट्स आणि लॉंग दोन्हीपैकी एकावर कोणत्यावर जास्त भर दिले त्याकडे लक्ष द्यायचं. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे चॅनलची कॅटेगरी. सुरुवातीला एकाच कॅटेगरीमध्ये राहून काम करायचं, त्याच वेळेला आपल्याला लवकर सक्सेस मिळतं. आपण नवीन असतो, थोडे या कॅटेगरीला म्हणजे थोडे डेली व्लॉग टाकतो, थोडे धार्मिक व्लॉग टाकतो, थोडे मोटिवेशनल व्हिडिओ बनवतो, तर थोडं वेगळं काहीतरी बनवतो. अजिबात ही चुकी करायची नाही. यामुळे काय होतं, यूट्यूबचं अल्गोरिथम गोंधळतं. बाबा नक्की ह्याचा चॅनल कोणत्या कॅटेगरीतला आहे, नक्की कोणत्या लोकांना दाखवायचा. त्यामुळे तुम्ही जर वेगवेगळे सारखे कॅटेगरी चेंज करताय, सारखे थंबनेल चेंज करताय, सारखं काही ना काहीतरी चेंजेस करत असाल ना, तर यूट्यूब तुमच्या चॅनलकडं अजिबात बघणार नाही, ते साईडला ठेवून देईल. त्यामुळे तर बऱ्याच वेळेला व्ह्यूज ढासळतात, सबस्क्रायबरसुद्धा वाढत नाहीत. कारण यूट्यूब पुढे पाठवतच नाही ना तुमचा चॅनल, तुम्ही जर वारंवार कॅटेगरी बदलत असाल तर. त्यामुळं ना तुम्ही एकाच कॅटेगरीवर कमीत कमी 30-35 तरी व्हिडिओ बनवा. बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल. सुरुवातीलाही बघा तुम्ही वेगवेगळ्या कॅटेगरी टाकले असल्या ना तर थोडा वेळ लागेल. यूट्यूबचं अल्गोरिथम सेट व्हायला थोडा वेळ लागेल, पण एकदा व्यवस्थित सेट झालं तर तुमच्या व्ह्यूज जबरदस्त वाढणार आहेत. फक्त काय करा त्याच्यासाठी, आणि टायटल आणि थंबनेल तुमचं अट्रॅक्टिव्हच पाहिजे, टायटलही व्यवस्थित पाहिजे. त्यानंतर CTR तुमच्या व्हिडिओचा, या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करा जुन्या व्हिडिओच्या. आणि जर आता बऱ्याच ताईंनी काय केलं, एका वर्षापूर्वी व्हिडिओ टाकलेले त्याच्यावर व्हिडिओज टाकले नाही, डायरेक्ट 6 महिन्यांनी टाकले, डायरेक्ट 3 महिन्यांनी. मग तुमचे कसे सबस्क्रायबर वाढणार आणि कसा वॉच टाईम वाढणार आणि कशा व्ह्यूज वाढणार. एवढे जर तुम्ही कधीही म्हणजे हे बघा, यूट्यूबवर काम करायचे ना तर रेग्युलर व्हिडिओ तिथं टाकणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यासोबत तुम्ही व्हिडिओचं टायटल, थंबनेल हे सुद्धा देणं तितकंच महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी खरंच महत्त्वाच्या आहेत. आता यूट्यूब पहिल्यासारखं नाही राहिलेलं, कुठलाही व्हिडिओ टाकला लगेच व्हायरल झाला. अजिबात असं नाही. तुम्ही जेवढ्या सगळ्या प्रॉपर गोष्टी, जेवढी व्यवस्थित काळजी घ्याल तेवढे तुमचे व्हिडिओ चॅनल पुढे जाणार आहे. आणि जरी समजा तुम्ही हा चॅनल इथे सोडला आणि नवीन चॅनल चालू केला, त्यावर सुद्धा तुम्ही 10-15 व्हिडिओ टाकले आणि तुम्हाला व्ह्यूज नाही आले, तुम्ही मिक्स कंटेंट करायला लागला, वेगवेगळे व्हिडिओ टाकायला लागला, व्यवस्थित थंबनेल नाही, कधीही अपलोड करणं त्याचं ठराविक म्हणजे टायमिंग ठरवलेलं नाही आहे, दिवस नाही ठरवलेला, कधीही काहीही करत असाल तर तो तरी चॅनल कशावरून चालेल, नाही चालणार ना. मग तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते याच चॅनलवर करा. आता तुम्हाला रियूज कंटेंट आला असेल, कॉपीराइट स्ट्राईक लागली, असं काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आला असेल किंवा ईमेल ID मध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही चेंज करू शकता. पण जर तुम्ही जुना चॅनल सोडून नवीन चॅनलकडे जात असाल ना तर तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे परत एकदा. कारण जुन्या चॅनलवर थोडे तरी सबस्क्रायबर आहेत, ॲटलिस्ट ते तुम्हाला तुम्ही टाकलेले व्हिडिओ थोडे तरी बघतील. पण नवीन चॅनलवर काय, परत तुम्हाला ही सगळी मेहनत करावी लागणार आहे. टायटल, थंबनेल असू द्या, डिस्क्रिप्शन बॉक्स, असं सगळं प्रॉपर व्हिडिओचं करावं लागणार आहे. आणि जर ते तुमची करायची तयारी असेल, तुम्ही जर शिकून प्रॉपर व्यवस्थितच सगळं पहिल्या व्हिडिओपासून टाकणार असलं तर तुम्ही चालू करू शकता, त्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही. पण तिथे तुम्ही 10-15 व्हिडिओ टाकाल आणि काही व्हिडिओला व्ह्यूज नाही आले, मग तोही चॅनल बंद. त्यापेक्षा आपला जुनाच बरा होता. अजिबात ही चुकी करायची नाही. आणि मी तर सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की तुम्हाला जर काम करायचं आहे ना तर तुम्ही लॉंग व्हिडिओवरच काम करा.
कारण शॉर्ट्स व्हिडिओमध्ये 90 दिवसात 10 मिलियन व्ह्यूज आणणं आपल्याला तर शक्य नाही, पॉसिबलच नाही. तसं व्हिडिओचं एडिटिंग लागतं, तसं व्हिडिओचं टॉपिकसुद्धा लागतात, त्याच वेळेला ते 10 मिलियन व्ह्यूज येतात. याच्यापेक्षा आपल्या लॉंग व्हिडिओवर हळूहळू होईना का वॉच टाईम पण वाढेल आणि व्ह्यूज पण वाढेल आणि हळूहळू आपला चॅनल म्हणजे सक्सेस होईल, प्रोग्रेसच्या वाटेवर राहील. का तर आपण लॉंग व्हिडिओतून जातोय. बघा, लॉंग व्हिडिओला मेहनत आहे का तर आहे आणि उशीर लागतो का लागतो, पण त्यातून मिळणारे यशसुद्धा तसं असतं. म्हणून तर मी नेहमी तुम्हाला सगळ्यांना सांगत असते की तुम्ही लॉंग व्हिडिओवर फोकस करा. कारण बघा, इथपर्यंत आले काय तरी थोडीफार माहिती आहे, का रिव्हेन्यू माहिती आहे, कसं मिळतंय, पेमेंट कसं मिळतंय, ते सगळं माहिती आहे. शॉर्ट्समधून किती लॉस होतोय हे सगळ्या गोष्टी माहिती आहे. म्हणून तर सांगत असते की लॉंग व्हिडिओवर काम करा. मग आता बघा, तुम्ही ठरवायचं आहे जर तुमचं चॅनल खरंच चालण्यायोग्य असेल. आता बघा, ते सगळं आपल्या हातात असेल. तुम्ही जर मनात आणलं ना तर तुमचा चॅनल एका महिन्यात सुद्धा सक्सेस करू शकता. गेल्या 4-5 महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला, 2-2.5 वर्षांचा चॅनल. त्या ताईंनी एवढी मेहनत केली, 2-2.5 वर्ष मेहनत करत होत्या आणि नंतर मॉनिटाईजसाठी दिला तर रिव्ह्यूज कंटेंट आला, तरीसुद्धा हार मानली नाही. एका महिन्यात चॅनल सक्सेस करून दाखवला. डेली व्हिडिओ टाकायचे, थंबनेल, टायटल एकदम व्यवस्थित, अट्रॅक्टिव्ह. हे बघा, अपयश येतं का तरी येतं, पण त्यातून सुद्धा आपण शिकायचं असतं आणि जिद्दीनं सामोरं जायचं असतं. तुम्ही सुद्धा जुना चॅनल असेल ना तर असू द्या ना, उलट तुम्ही दाखवून द्यायचं, जुना कितीही असू दे चॅनल, मी मनात आणलं ना तर मी तो सुद्धा सक्सेस करून दाखवू शकते. यासाठी तुम्ही व्हिडिओ रेग्युलर टाकलं पाहिजे, त्याचं थंबनेल, टायटल आणि लोक एंगेज कसे आपल्या व्हिडिओवर होतील हे सुद्धा बघितलं पाहिजे. हा व्हिडिओ इथंच थांबते, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला खरंच नवीन चॅनल चालू करायचं असेल ना तर तुम्ही करू शकता. पण मी तर सगळ्यांना सांगेन की तुम्ही जुन्या चॅनलवर काम करा आणि जुने चॅनलसुद्धा तुमचे सक्सेस करून दाखवा. नवीन चॅनल, हे बघा, जुना चॅनल सक्सेस झाला आहे, व्यवस्थित 2-3 पेमेंट घेतलं की मग नवीन चॅनलवर दुसरं चॅनल काढून काम करायचं. पण पहिलं जुन्याला सोडू नका, कारण त्याच्यावर तुमचे सबस्क्रायबर आहेत आणि थोडंफार का होईना वॉच टाईम आहे आणि तिथं तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहात. तर त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जुन्या चॅनलवर काम करावं, पण शेवटी तुमची इच्छा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ.